बघा, गुड मॉर्निंग. कसे सकाळी सकाळी पक्षी आलेत, आपल्याला तांदूळ टाकले होते तांदूळ खायला. गुड मॉर्निंग. सकाळचं वातावरण मस्त असं म्हणलं थोडंसं चांगलं असं शेअर करावं, तुम्हाला पण बघून छान वाटेल. तेच तेच दाखवण्यापेक्षा वेगळं काहीतरी. बघा किती जवळ येतं आहे का. मी तांदूळ टाकले होते, कसे आले तर लई भरपूर येतात बघा. जसं जवळ जाईल तसं उडत नाहीत, काही नाही. लईच जवळ गेलं तरच उडतात. मग आहे का, जास्त जवळ गेल्यास उडत येतं. तरी पण एक बसला आहे बघा, किती सुंदर खात आहे सगळं पक्षी. हां, श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, आज होता गुरुवार, तर मी काय करून घेतलं होतं, उंबरट्याची पूजा. दिवा लावला, दिवा काही राहिलाच नाही. बुटकं पाण्याचं भरून ठेवलं, मग अगरबत्ती लावली आणि अशा गुलाबाच्या पाकळ्या होत्या, त्या अशा टाकून घेतल्या ताईनं. उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घेतलं. मस्त अशी गुरुवारची पूजा झाली. अगोदर उंबरटा लेपन केलं आणि नंतर मग घरातल्या देवांची पूजा केली ताईनं. उंबरटा लेपन झालं, घरात आले, घरातल्या पण देवांची पूजा करून घेतली. आज होता गुरुवार आणि स्वामींना पिवळे फुडं. तर पिवळे फुडं हे इकडलं जे आहे ना, ते हे झाडांना यायले ताईनं. झाड तुम्हाला मी दाखवते. मातीत नाही आहे, काही नाही आहे, पण ते 2-3 का होईना फुलं रोज येतातच बघा. स्वामींना हार घालून घेतला मस्त असा. आता महालक्ष्मीची पूजा मला संध्याकाळी करायची, कारण संध्याकाळी असते माझी पूजा. तर हे बघा, आपलं नारळ बघा केवढं झालंय आहे का. देवघराच्या वरपर्यंत गेले नारळ, खूप छान आले. या इकडं पण माझी पूजा झाली. ॲपल आणली होती रात्री, आज गुरुवार होता, पूजाला लागतात फळं म्हणून आणले होते, मग देवापाशी पण ठेवून घेतले. तर चला आता बाकीचं काम पण बघते मी. तर चला, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आहे गुरुवार. गुरुवारची मांडली मी पूजा महालक्ष्मीची. तर पूजा मांडून घेतली, म्हणजे अगोदर पूजा करून घ्यावं आणि स्वयंपाक पण करायचाच आहे. स्वयंपाक काय करायचं आहे काय नाही सगळं दाखवते. तर अगोदर आता आपलं ह्याचं ताट तयार करून घेते आरतीचं मस्त असं. आणि श्री स्वामी समर्थ सगळ्या माझ्या ताईंना. तर तुमच्या कालच्या आलेल्या कमेंटसाठी, तुमच्या लाईकसाठी अगदी मनातून हृदयातून तुमचे धन्यवाद. भरभरून प्रेम देता, माझे व्हिडिओ बघता, आवडीनं व्हिडिओ बघता, त्याच्यासाठी खूप खूप तुमची ऋणी आहे. धन्यवाद की तुम्ही मला असंच प्रेम देत राहा. आणि मी काही लई मोठी नाही, छोटी ब्लॉगर आहे ताईंना. थोडंसं प्रेम दिलं तर मी पण तुमच्यासारखी मोठी होऊ शकते. तर व्हिडिओ माझे कसे वाटते तर आवडते तर काही ताई आवडीनं बघतात, त्यांच्यासाठी मी म्हणेल की मनातून त्यांचे धन्यवाद. लाईक करतात, कमेंट करतात, खूप खूप धन्यवाद ताईंनो. तुम्ही मला एवढं प्रेम देता. तर चला, आरतीचं ताट तयार करून घेतलंय. आता पूजा बी बघा मी अशी मांडून घेतली, तुम्ही बघू शकता. तर हे पहा, मस्त अशी आता ड्रायफ्रूट सध्या ठेवले तर तसं कसं ठेवावं म्हणून. आणि खीर बनवली मी. तर फळामध्ये मी काय आणले बघा, ॲपल आणले आणि हे खायला काय म्हणते किवी फ्रूट. हे किवी फ्रूट पण आणून घेतलं. आणि असा महालक्ष्मीचा मुकुट. इकडं स्वामींना पण सगळं सकाळी झाली स्वामींची पूजा. स्वामींचा पंचामृत अभिषेक वगैरे सकाळी झाला सगळा. फक्त आता ही पूजा जी आहे ना आपली महालक्ष्मीची, तर ही आता संध्याकाळी, कारण सगळे येते तर घरी संध्याकाळी. त्याच्यामुळे मग मी संध्याकाळी उशिरा करत असते पूजा थोडी, कारण सगळे सामील होतात ना पूजेमध्ये. तर बघा, हे मुकुट पण किती सुंदर आहे. मी कोल्हापूरहून आणला होता बघा. खूप सुंदर असा मुकुट या आणि मस्त असा. तर आता चला, मी काय करते आता पूजा करून घेते ताईंनो. मला वाचायची आता पोथी. तर पूजा वगैरे जर आपण केली तर आपल्या पण मनाला समाधानी वाटते, शांती वाटते. आणि उंबरट्याले पण जे आहे ते सकाळीच करून घेतलं बघा ताईंनो. मी स्वामींचं वगैरे सगळं माझं सकाळीच, कारण 2 पूजा अगोदर ही पण पूजा मी सकाळीच करत होते. पण काय होऊ लागलं, दोन्ही पूजा 9 वाजेपर्यंत होईन गेल्या. आणि 9 वाजता मला जे आहे ना, तर मी खाली आजीकडे स्वयंपाकाला जाते ना, तर 9 वाजेपर्यंत किती 4ला जरी उठले का, तर पोथी वाचणं किंवा स्वामींची पूजा ही पूजा होईन गेली. एकतर मग पूजेमध्ये बी मन लागणं गेलं आणि कामामध्ये बी. तर म्हणलं आता विचार केला की सकाळून स्वामीची आणि संध्याकाळी महालक्ष्मीची, तर आता व्यवस्थित होईल सगळं. त्याच्यामुळे आता असा निर्णय. त्याच्यामुळे आता छान पण वाटायले, व्यवस्थित झाल्यास टाईम भेटायला थोडासा. सकाळी गडबड एकतर आपलं मन बी लागणं गेलं त्या पूजेमध्ये आणि काहीच नाही. तर चला, आता हे मी 12 महिने करते ताईंनो ही पूजा महालक्ष्मीची. मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारची पूजा आहे. पण मी जसं करते का, मला नाही बी म्हणलं तरी आता 15 वर्ष झालीत ताईंनो मी पूजा करते या. तर 12 महिन्यामध्ये काही जर अडचण आली तरच खंडन पडतंय, किंवा मग मला स्वामींचे गुरुवार करायचे असले तर ह्याला खंडन देते ह्या गुरुवारला. आणि मग ते करायचे 8, 9, 11, 9, 11, 21 जे आपले जसे घडतील तसे. आणि जर गुरुवारी एकादश आली किंवा चतुर्थी आली तर त्यावेळेस कारण 2-2 दिवस काय होतंय, फराळाचं सहन होत नाहीये. त्याच्यामुळे चला आता पोथी वाचून घेते. नमः श्री लक्ष्मी देवे नमः. ओम श्री कुलम धन धान्यादी देही माम ओम धन्या नमस्तुभ्यम निधी.
हां धनधान्य ध्यानी ध्यानी द्यावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी द्वापारयुगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी आटपाटनगर होते. तिथे एक राजा राहत होता. त्या तर चला पोथी झाली वाचून, आता आरती करता दुपारता वार्ता सगळ्या घरात आरती, बाहेर तुळशीला. तर चला श्री स्वामी समर्थ. तर बनवीत आहे चिकडकाई, सॉरी इकडं हैदराबादला चिकडकाई म्हणते त्याला, आपल्या वालाच्या शेंगा. तर आज गुरुवार आहे, स्वामींना वालाच्या शेंगाची भाजीचं खूप महत्त्व आहे आज गुरुवारचं. आणि योगायोगानं होत्या बरं का माझ्याकडे वालाच्या शेंगा. तर म्हणलं चला बनवून घ्याव्यात. आणि इकडं बघा आपली खीर शिजत आहे मस्त अशी, किती सुंदर शिजायली बघा खीर. आहे का, मी पूजा पण मांडली आता महालक्ष्मीची पूजा पण मला करून घ्यायची आहे. तर हे पहा अशी खीर शिजत आहे. आणि खीर शिजत आली थोडीशी शिजत आली की एवढा असा साबुदाणा क्वांटिटीप्रमाणे घालायचा. 1 नंबरमध्ये होती ताईंनो खीर. साबुदाणा जर घातला ना तुम्ही एकच नंबर, बघायचंच काम नाही खिरीला. आणि चव पण खूप वेगळी लागते बरं का शेवयाची खीर. हे पहा अशी. आता ह्याला 15 ते 20 मिनिट लागतात शिजायला. तोपर्यंत मी भाजी फोडणी देऊन घेते. इकडं चिकडू काय म्हणते ती सवय लागली बघा त्या शेंगाला, आपल्या वालाच्या शेंगाला. कोणी आवरीच्या शेंगा म्हणतंय, कोणी वालाच्या शेंगा म्हणतंय, वालाच्या आम्ही बी म्हणतो. पण ते काय तोंडातच पडून गेलंय ते आवरी, ते काय चिकडकाई म्हणते तिकडं. मस्त अशी फोडणी देऊन घ्यायची. भरपूर लसण घालायचा. लसण घालायला कुठल्याच भाजीला कंजूसी नाही करायची, कारण लसणाशिवाय भाज्या छान लागत नाहीत बघा ताईंना. भाजी फोडणी देऊन झाली. वरण पूजा मांडत वरण पण लावून घेतलं होतं. आणि आज शिजतानाच टोमॅटो टाकले. एकदा असं नक्कीच करून बघा, वरण शिजतानाच टोमॅटो टाकायचं वरणात, खूप छान लागतंय बघा. कणिक पण मळून घेतली अशी. हे पहा कणिक मळून ठेवली. दुपारची थोडीशी उसळ केली तुम्ही, मला लेकरांना आवडती म्हणून त्यांना पण ठेवली. आता जय किंवा दिदी कुणीतरी खायला आल्यास. आणि ह्याच्यात काय ठेवले तर हे डबे यूजला आले बघा मला. मी हे भिजू घातले होते चणे आपले. तर हे पहा हे चणे ह्याच्यात बांधून मस्त असे ठेवले. तर सकाळी दाखवते ह्याला मोड बघा येते. तर जास्त काही नाही पण थोडेफार येतेच बघा. का बरं मग दुसरे कोण आणायचं ना? उद्या सकाळी भाजीला पाहिजे होतं मला. हां आणा ना. पनीर सांगितलं होतं भेटलंच नाही. आता इथून बघावं लागेल. चला मस्त अशी आले बघा. शाळेचं जयचं दप्तर असतं या पायऱ्या चढताना पप्पाला घ्यायला होतं, त्यांनी घेतलं होतं त्याचं दप्तर. आणि मी सांगितलं होतं पनीर, पण तिकडं भेटलं नाही. आता इथून आणावं लागेल. उद्याच्याला म्हणलं करावी. आता भेटलं तर करेल उद्याच्याला पनीरची भाजी, नाहीतर मग दुसरंच काहीतरी बघू आता. तर बघा मस्त आपली अशी खीर शिजत येईल. आता झाकायचं नाही कारण ओतू जातं या. किती छान शिजायली आहे. तर मस्त असं आपलं हे वरण उकळत आहे. मी आज पिवळंच वरण केले कारण स्वामींना पिवळं आवडतंय ना, त्याच्यामुळे म्हणलं आता चला नैवेद्याला बी होतंय. आणि आज गुरुवार पण आहे म्हणून असं मस्त मिरच्या टाकल्यात. टोमॅटो शिजतानाच टाकले होते. कढीपत्ता कोथिंबीर नाही, कढीपत्ता, मेथ्या आणि लसण भरपूर घातला आहे. इकडं भात शिजायला आहे. आणि इकडं आपली तर बघा भाजी पण मस्त अशी आपली शेंगाची भाजी तयार झालेली आहे. गरम गरम आहे भाजी, छान तयार झाली. आणि ह्या आमच्या जाऊबाईनं दिल्या त्याच्यात कळ्या आपल्या ह्याच्या जास्वंदीच्या. आणि ह्याच्यात आणले तर लिंबू. हे 80 रुपयाचे 16 का 17. पण लिंबू म्हणजे लिंबाचं अर्धा किलो. 80 रुपयाचे अर्धा किलो लिंब. सकाळी लिंबू पाणी घेतात ना, लिंब संपली होती. आणि पनीर तिकडं भेटलं नाही म्हणून इथून जाऊन आणले बघा. आता पनीर सकाळच्या भाजीला पाहिजे मला. आपली खीर पण तयार झाली बघा. हे अशी मस्त. आता थोडंसं अजून ह्याच्यात दूध घालायचं म्हणजे खायच्या टाईमला, कारण आता घातले की अजून आटून बसतं या. आमच्या जाऊबाईनं अनारसे केले ते बी दिले ठेव का. ऑर्डर होती का त्यांना ऑर्डर असती सारखंच, कारण त्यांचा करी पॉईंट वगैरे आहे. तर असे केले तर दिले तर काही बी केले की देते आता असे. आणि आमचे साहेब खायले तर पाण्यासोबत पार्ले बिस्किट त्यांना खूप आवडते. तर आमच्यात पार्ले फक्त तेच खातात, कुणीच खात नाही. तर चला आता भात झाला, आता करून घेते पोळ्या आणि पोती वाचायची माझी राहिली अजून. चला पूजा झाली, नैवेद्य दाखवून घेते. तर या आपलं असं नैवेद्याचं ताट बघू शकतात तुम्ही. मस्त अशी खीर शॉर्ट व्हिडिओ पण टाकलाय ताईनं, बघून घ्या. आणि ह्याचा खिरीचा पण मी सगळी रेसिपी दाखवली. 1 नंबरमध्ये खीर झाली आपली. तर ही आहे शेवगा ह्याच्या आपल्या वालाच्या शेंगाची भाजी. ह्याचं खूप महत्त्व आहे गुरुवारला.
तर चला माझ्याकडे होत्या योगा आता नैवेद्य दाखवून घेते. मस्त असा पूजा वगैरे आरती सगळं झालंय ताईनं. तर मस्त असा नैवेद्य दाखवून घेते. सगळंच असतंय माझं गुरुवार बी आणि महालक्ष्मीचं पण सगळंच असतंय ताईनं. श्री स्वामी समर्थ. लक्ष्मी शतकोटी वंदनम. महानैवेद्यम समर्पयामि धूपम दीपम महानैवेद्यम समर्पया. तर कशी वाटली माझी आजची पूजा आणि नैवेद्याचं ताट कसं वाटलं सांगायला अजिबात विसरू नका. जर नवीन कोणी असताल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा. ह्या व्हिडिओचा इथं एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.